भागातील अवैध मुरुम वाहतूक व उत्खनन या संदर्भात मिरज तहसीलदार सौ अपर्णा मोरे धुमाळ यांच्या विरुद्ध जिल्हाधिकारी सो सांगली यांना तक्रार दिलेली असताना कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही। गेले 11 महिने झाले कारवाई न झाल्यामुळे संबंधितांवरती दप्तर दिरंगाई कायद्याअंतर्गत कारवाई करावी व सौ अपर्णा मोरे धुमाळ हे इथं असणाऱ्या मुरुम माफियांना अभय देत असल्याने त्यांची देखील खात्याने चौकशी व्हावी अशा असणाऱ्या मागण्यांचं निवेदन या ठिकाणी दिलेलं होतं। दिनांक 3/2/2025 रोजी आमरण उपोषण करत असताना इथं असणारे खनिकर्म विभागाचे अधिकारी दिग्विजय पाटील यांनी दिशाभूल करणारं आश्वासन देऊन दिशाभूल करणारी पत्र देऊन या ठिकाणी आंदोलनापासून या उपोषणापासून परावृत्त केले। मात्र कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्याने दिलेल्या आवाहनाप्रमाणे 21 तारखेला म्हणजे कालपासून आम्ही या ठिकाणी पुन्हा आमरण उपोषण करीत आहोत। आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे। उपोषण आणि आंदोलने करून सुद्धा यांना काही फरक पडत नसेल तर कदाचित या ठिकाणी लोकशाही संपली असा याचा या ठिकाणी अर्थ होत आहे। संबंधित ज्या कोणी तहसीलदार मॅडम आहेत सौ अपर्णा मोरे धुमाळ यांना पाठीशी घालत त्यांना वाचवण्यासाठी संपूर्ण महसूल प्रशासन व इथं असणारे जिल्हाधिकारी कार्यालय प्रयत्न करीत आहे असे या ठिकाणी दिसत आहे। या उपोषणाच्या माध्यमातून संबंधितांवर कारवाई होत नसेल, दिनांक 3/2/2025 रोजी दिलेल्या निवेदनामधील 8 मागण्या आमच्या मान्य होत नसतील तर नाईलाज असतो आम्हाला विभागीय आयुक्तांच्या कार्यालयासमोर उपोषण करावं लागणार आहे आणि विभागीय आयुक्तांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचं आवाहन मी या ठिकाणी करीत आहे।